आज कोण आहे? अरे हां, मार्गणा 14 मार्गणांची नावं पहिल्यांदा आपण म्हणूया. हां, कुठल्या कुठल्या? प्रयत्न करा, आता वर बघायचं नाही आपल्याला. 14 मार्गणांची नावं सांगतोय म्हणल्यावर हे डोळ्या पुढं पाहिजे. आता प्रयत्न तर केलंच पाहिजे. नाही ठीक आहे, ज्यांना नाही जमत त्यांच्यासाठी आहेच बोर्ड आहे ना, पण हा प्रयत्न तर झालाच पाहिजे. स्वप्नात सुद्धा विचारलं तरी काय आले? स्वप्नात आले माझ्या 14 मार्गणा. भगवंत म्हणजे भगवंतांची वाणी आहे का नाही? कळालं का नाही? तर अशा प्रकारे आता झालंच पाहिजे. एवढा संस्कार त्याला म्हणतात संस्कार. जेव्हा स्वप्नामध्ये सुद्धा आम्हाला काय दिसायला लागले? हां, म्हणजे व्यवहारात्मा, व्यवहार नयाने, निश्चय नयाने जो सांगितलेला आत्मा आहे तो दिसायला लागला. कळालं का नाही? ह्याला म्हणायचं संस्कार. तर अशा प्रकारे आपण कुठपर्यंत बघितलेलं आहे? ज्ञान मार्गणेपर्यंत बघितलं. आज कुठली मार्गणा? संयम. कोण आहे? हां सांगा. बरोबर. छान. बरोबर. 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 हा शब्द महत्त्वाचा आहे की खाली जे गवत असेल, जमीन असेल, तिथले जे जीव आहेत त्यांना सुद्धा बरं वाटतं, कारण त्यांना स्पर्शनेंद्रिय आहे का नाही? आणि स्पर्शनेंद्रियात त्यांना शेवटी आनंद आहे, मिथ्यादृष्टी येते. पण त्यामुळे ते मुनिराज तिथनं गेले तरी सुद्धा त्यांना बरं वाटतं. छान. बरोबर. पुढं. बरोबर. बरोबर. हां बरोबर. हां बरोबर आहे ना. म्हणजे त्याच्याबद्दलचं असंयम असेल तर अविरती, तेवढा संयम असेल तर विरती. 5व्या गुणस्थानामध्ये केवढी विरती आहे? आंशिक. कोण काय सोडलं त्याने? 12पैकी काय सोडलं? हां, तो उल्लेख महत्त्वाचा आहे. छान, मस्त, भरपूर. बघा विजू काकी झाले तयार. चांगलं आहे, मस्त. पुढं अजून पुढं कोण आहे? दर्शन लेशा. हां सपना काकी. आजी भाई ऐका, मी विचारणार आहे. हां 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 इकडे बघून सांगा काय जेवढं चुकू तुम्ही आहे टेन्शन घेणार. हां चक्षुदर्शन. पूर्वी नाही. बरोबर.
हां हां दर्शन छान बेस्ट. त्याच्या अगोदर दर्शन उपयोग होतो. बरोबर. आणि केवली भगवंतांना युगपत होतं. बरोबर छान. अजून काय सांगणार आहे? झालं ना मस्त. फक्त अजून प्रयत्न करायचा. खाली काय इथं आहे तर बघून सांगायचं, त्या शब्दावर बघून सांगायचं आहे ना. प्रयत्न करा. हां छान मस्त केलं. पुढं दर्शन झालं. पुढं लेश्या कोण आहे? तुम्ही आहे काय? नाही त्यांनी नाव लिहिलं ना. घेतो की अजून आहे की पुढचे पार्ट आहे की सेकंड टू आहे ना. हां 14 मार्गनेमध्ये 10वी मार्गना आहे लेश्या. हां लेश्या म्हणजे कशाने अनुवंचित योग प्रवृत्ती. हां लेश्याचे 6 टाईप्स हां. आहेत. कृष्ण, नील, कापोर, पीत, पद्म, शुक्ल. बरोबर. त्यातील पहिले 3 म्हणजे कृष्ण, नील आणि कापोर हे आहेत शुभ लेश्या. अशुभ सांग सांग. हां कृष्ण सगळ्यात अशुभ असतं हां. आणि त्याच्या खालचे अशुभ कमी होतात, नील आणि कापूर. बरोबर. पीत, पद्म आणि शुक्ल हे झाले शुभ लेश्या. हां. त्याच्यामध्ये शुक्ल सगळ्यात जास्त शुभ मानलं. हां जर गतीमध्ये बघितलं तर तिर्यंचांना 6 लेश्या असतात. देव गतीमध्ये शुभ लेश्या असतात. नरक गतीमध्ये 3 अशुभ लेश्या असतात. हां. आणि मनुष्यामध्ये जर कर्मभूमी असेल तर 6 लेश्या आणि भोगभूमीमध्ये 3 शुभ लेश्या असतात. बरोबर. पुढे त्याला क्लासिफाय केले 2 पार्ट्समध्ये, द्रव्य आणि भाव. हां. द्रव्य म्हणजे बॉडीचा कलर. बरोबर. त्याच्यामध्ये कृष्णाला काळा म्हटलं गेलं, हां. नेव्ही ब्ल्यू असं करत करत शुक्लापर्यंत तो व्हाईट कलर सांगितलेला आहे. हां. व्हाईट कलर त्याचा. हां. आणि भव्य भाव म्हणजे परिणाम. जर किती परिणाम शुभ किंवा अशुभ आहे हे सांगितलं. आपण याचं उदाहरण झाडाच्या थ्रू बघितलं. जर झाडाचं फळ पाहिजे तर कृष्ण म्हणतो की झाड रूट्स पासून तोडूया. बरोबर. नील म्हणजे की मोठमोठ्या फांद्या तोडू. कापोत म्हणजे की फक्त छोट्या फांद्या तोडू. पीत म्हणजे जेवढे जिथं फळ आहे तेवढाच एक बंच तोडूया. पद्म म्हणजे की जेवढे फळ आहे फक्त फळ तोडू. आणि शुक्ल म्हणजे की जे खाली फळ पडले तेवढंच उचलू. बरोबर. शास्त्रामध्ये आपण भावलेशाच लावतो. बरोबर. आणि शुभ लेशा असेल तर शुभ उपयोग असेल असं काही नाही, अशुभी असू शकतो. असंच अपोजिट अशुभसाठी. बरोबर आहे ना. समजलं का सगळ्यांना? शेवटचा पॉईंट छान सांगितलं, मस्त आहे ना, न अडखळता चांगलं आहे. तर मग काय सांगत होतो की शेवटचा पॉईंट मी परत खुलासा करतोय काय की अशुभ लेश्या जरी असली तरी तिथं 3 उपयोग होतात. नरकामध्ये अशुभ लेश्या आहे का नाही? आहे का नाही? तर तिथं शुद्ध उपयोग होत नाही का? सम्यदर्शन होणार आहे का नाही? का कंटिन्यू अशुभ उपयोग राहतोय का? नाही. हा तरतमता अशुभाची आहे पण शुभ उपयोग पण होतोय का नाही? मग अशुभ लेश्येमध्ये सुद्धा 3 उपयोग होतात आणि शुभ लेश्येमध्ये सुद्धा 3 उपयोग. जसं स्वर्गामध्ये 3 शुभ लेश्या, मग तिथं अशुभ उपयोग होणार नाही का? आहे का नाही? एवढा संसार करतात म्हणलं अशुभ लेश्या काय अशुभ उपयोग होणार नाही असं नाहीच आहे का नाही? तर त्यामुळं ते पण होतं. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. तेव्हा सांगितलं आणि ह्यांनी पण आत्ता घटवलं आहे. लक्षात येते का नाही? हा कन्सेप्ट फक्त विसरू नका. ठीक आहे ना? तर मग लेश्या कशाला म्हणलं की ॲव्हरेज तुमच्या परिणामांचं काय पाहिलं जातं की साधारण ॲव्हरेज काय आहे. आता कधी असं वाटतं की हा चिडला म्हणजे काय झालं, असं नाही. तिथं ॲव्हरेज इन ॲव्हरेज काय तुमचे परिणाम असतात. ठीक आहे ना? असं लावायचं आहे. ठीक आहे, छान मस्त चांगलं. मी घेणार आहे, दुसरा राऊंड घेतो ना तेव्हा परत तुम्ही भाग घ्या. ठीक आहे ना? आता त्यानंतर पुढं लेश्या झालं. पुढं कोण आहे? भव्य. भव्याचे आज आले नाहीत. ठीक आहे, त्यांचं परत घेऊ आहे ना. भव्यानंतर सम्यक्त्व. हां हां सुरू करा की. 14 मार्गांपैकी 12वी मार्गांना सम्यक्त्व मार्गांना म्हणजे शोध. म्हणजे सम्यक्त्वाच्या द्वारे जीवाचा शोध घेणे. सम्यक्त्वामध्ये जीवाचा शोध घेणे. अशा सम्यक्त्व मार्गाचे 6 भेद आहेत. औक्षणिक सम्यक्त्व, क्षणिक, शारीरिक, निष्ठात्व, सासाधन आणि मिश्र. बरोबर. त्यापैकी औक्षणिक सम्यक्त्वाला पहिल्या 3 सम्यक्त्वाला उदाहरण दिले की पाण्याच्या ग्लासमध्ये औक्षणिक सम्यक्त्व कसं असतं. तर पाण्याच्या ग्लासमध्ये गाळ आहे तर तो पूर्णपणे खाली दबून राहिलाय आणि वर पाणी
असं औषधी सम्यक्त्व असतं. क्षारक्षमिक सम्यक्त्व गढूळ पाण्याप्रमाणे असतं. म्हणजे गाळ थोडा वर आलाय थोडा खाली राहिलाय असं औषधिक सम्यक्त्व असतं. क्षारक्षमिक सम्यक्त्व असतं. आणि क्षारिक सम्यक्त्व पूर्ण निर्मल स्वच्छ पाणी की त्यात पूर्ण गाळ काढून आहे असं असतं. मोहनीय कर्माचे 2 भेद होतात, दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय. छान. दर्शन मोहनीयाचे 3 भेद आहेत. तर मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रवृत्ती. बरोबर. चारित्र मोहनीयाचे तसे 25 भेद आहेत, पण त्यापैकी आपल्याला प्रयोजनभूत 4 आहेत. अहंकार, क्रोध, मान, माया, लोभ. बरोबर. जो साधी मिथ्या दृष्टी जीव आहे त्याला साधी मिथ्या दृष्टी जीव आहे त्याला 7 प्रकृतींचा उपशम असतो. बरोबर. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, मिश्र आणि अनंतानुबंधी, क्रोध, मान, माया, लोभ. बरोबर. आणि जो अनादि मिथ्या दृष्टी जीव आहे त्याला 5 प्रकृतींचा उदय असतो. उपशम उपशम वगैरे करतो. हां. औषधी सम्यक प्रगट होते. कोणत्या तर मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती आणि 5 सांगतो आपण. बरोबर. 5 प्रकृतींचा उपशम होतो तेव्हा औषधिक सम्यक प्रगट होतं. औषधिक सम्यक्त्व हे ज्यावेळेस प्राप्त होतं त्यावेळेस मिथ्यात्वाचे 3 तुकडे होतात. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. बरोबर. औषधिक सम्यक्त्व संपण्याच्या म्हणजे संपायच्या आधी समय कमीत कमी आणि 6 अवधी जास्तीत जास्त काळ शिल्लक असतो. त्यावेळेस हा जीव जर कोणत्या अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभापैकी एकाचा उदय असेल तो दुसऱ्या गुणस्थानात म्हणजे 6 गुणस्थानात जाऊ शकतो. औषधिक सम्यक्त्वाला जीवच 6 गुणस्थानामध्ये जातो. बाकीच्या गुणस्थान म्हणजे तसं काय नाही. गुणस्थानाला जाऊ शकत नाही. अनंतानुबंधीचा उदय आला की तिथं होऊ शकते. बरं ठीक आहे. हां. आणि औषधिक सम्यक्त्व म्हणजे तिथून जर औषधिक सम्यक तिथून पहिल्या गुणस्थानात जर मिथ्यात्वाचा उदय असेल तर पहिल्या गुणस्थानात जातो. सम्यक मिथ्यात्वाचा उदय असेल मिश्र परिणामाचा तर तो तिसऱ्या गुणस्थानात जातो. आणि जर सम्यक प्रकृतीचा उदय असेल तर तो तिथून सम्यक दर्शन 4थ्या गुणस्थानात राहतो. तिथून पुढे जाऊ शकतो. औषधिक सम्यक्त्व हे निर्मल सम्यक्त्व आहे. आणि औषधिक सम्यक्त्वाबरोबरच नंतर क्षारिक सम्यक्त्व जे पण निर्मल आहे. औषधिक सम्यक्त्व जसं निर्मल आहे तसं क्षारिक सम्यक दर्शन पण निर्मल आहे. बरोबर. क्षारिक सम्यक दर्शन एकदा प्राप्त झालं तर तो जीव नियमाने मोक्षाला जातो. नियमानं म्हणजे कंटिन्यू झालं नाही हे महत्वाचं. हां. औषधिक सम्यक्त्व हे तिथं सांगायचं राहिलं. औषधिक सम्यक्त्व एकदा जीवाला झालं म्हणजे औषधिक सम्यक्त्व होऊनच क्षारिक सम्यक्त्व होतो. आणि एकदा जर औषधिक सम्यक्त्व सुटलं तर ते असंख्यात वर्ष औषधिक सम्यक्त्व होत नाही. क्षारिक सम्यक दर्शन एकदा प्राप्त झालं तर केवलीच्या पारंपऱ्यामध्ये क्षारिक सम्यक दर्शन प्राप्त होतं. केवली शुद्ध केवली क्षारिक सम्यक दर्शन प्राप्त झालं आणि प्राप्त होण्यापूर्वी जर नरकाळीचा आणि देवाळीचा बंद केला असेल तर तो जीव नरकगतीतून मनुष्यगतीतून पुन्हा मोक्षाला जातो. बरोबर. नरकगतीतून मनुष्यगतीतून मोक्षाला जातो. बरोबर. आणि जर तिर्यांच्या आयु आणि मनुष्यायू मनुष्याचा बंद केला असेल तर तो प्रथम भोगभूमीत जातो. भोगभूमीतून देवगतीत जातो. देवगतीतून पुन्हा मनुष्यगतीत येऊन मोक्षाला जातो. म्हणजे जास्तीत जास्त 40 सम्यक जीवाचे 4 भाव असतात आणि 3 भावात तो म्हणजे कमीत कमी मोक्षाला जातो किंवा त्याही भावात मोक्षाला जाऊ शकतो. क्षारिक सम्यक दर्शन म्हणजे औषधिक सम्यक दर्शन आणि क्षारिक सम्यक जीवच श्रेण्यावर होऊ शकतो. त्यानंतर क्षारिक सम्यक दर्शन. क्षारिक सम्यक दर्शन हे कसं आहे तर मला दोषांनी युक्त आहे.
हां त्याचे 3 दोष सांगितले, हम्म. चल, मल आणि आगाड. चल दोष कसा आहे तर पाण्याचे जे तरंग उठतात त्या तरंगाप्रमाणे अस्थिर म्हणजे चंचल. आहे. तसं म्हणजे क्षारक्षमिक संवेदनशील चंचल आहे. जसं आणि मल कसं आहे तर सोनं जसं शुद्ध असतं पण त्याला मल आणि सहित असतं, तसं हे संवेदनशील 25 दोषांनी सहित आहे. सहित आहे म्हणे नाही, मल लागतो दोष. मल असतो त्याचा, बाह्य मल असतो त्याचा. आणि आगाड दोष म्हणजे म्हाताऱ्याच्या हातात जशी काठी हालत असते, म्हणजे त्याचा जो बेस आहे तो जमिनीला स्थिर असतो पण वर मात्र हालत असते, तसं संवेदनशील आहे पण श्रद्धान डळमळीत असतं. कधी ती काठी पडेल आणि तो काठीवाला पण पडेल सांगता येत नाही. बरं. आगाड हे म्हणजे कसं असतं की हे दोष म्हणजे हा शांतीला शांती देणारे, पाचवनात संकट हरण करणारे, परत महादेवीला आपण हे चढवलं छत्र चढवलं पुत्र प्राप्ती होते, हे मंदिर माझं आहे असे नाही, मिक्स करू नका तसं. हे आगाड दोष झाले, हे आगाड दोष. आणि हे मंदिर माझं आहे ते चल. पण हे सगळे दोष कसे आहेत तर स्थूलपणे सांगितले, हे तर सगळं केवली गम्यच आहे. केवली का म्हणजे सगळे तसं काय नाही, आपल्याला कळत नाही मग आपण कसं दूर होणार? आपल्याला कळतेच की आपले परिणाम. स्थूलदृष्टीने सांगितले तसं. नाही नाही तसं काय नाही, आपल्याला आपले परिणाम कळले नाही तर मग तसं दोष कसे दूर करणार? छान. अजून क्षारक्षमिक सम्यक दर्शन प्राप्त होण्यापूर्वी औक्षमिक सम्यक होतं, पण प्रत्येक वेळेस क्षारक्षमिक सम्यक दर्शन होण्यासाठी औक्षमिक सम्यक होईलच असं काही नाही. म्हणजे क्षारक्षमिक सम्यक दर्शन एका भवामध्ये अनेक वेळा होऊ शकतं किंवा अनेक भवामध्ये सुद्धा अनेक वेळा होऊ शकतं. बरोबर. एकदा क्षारक्षमिक सम्यक दर्शन प्राप्त झालं तर जास्तीत जास्त 66 सागर त्याचं काळ सांगितलं आहे. बरं, ठीक आहे. अर्ध एक सम्यक दर्शन अर्ध पुष्कर परावर्तन त्याचा काळ राहतो प्राप्त झाल्यानंतर. क्षारक्षमिक सम्यक दर्शनामध्ये जे दोष लागतात ते दोष घडले तर त्यासाठी प्रायश्चित्त हे प्रतिक्रमण, आलोचना आणि प्रत्याख्यान बरोबर. सांगितलं आहे. प्रतिक्रमण म्हणजे पूर्वी घडलेल्या दोषांबद्दल प्रायश्चित्त मागणे, प्रत्याख्यान म्हणजे पुढे काही दोष घडू नये त्यासाठी त्याचा त्याग करणे म्हणजे प्रत्याख्यान, आणि वर्तमानात जे काही दोष घडत आहे त्याचं प्रायश्चित्त मागणे म्हणजे आलोचना. छान. आणि क्षारक्षमिक सम्यक दर्शन, क्षारक्षम म्हणजे काय तर क्षय प्लस उपशम प्लस उदय, म्हणजे मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व ह्या सर्व घाती प्रकृती आहे, आणि सम्यक प्रकृती ही देशघाती प्रकृती आहे. बरोबर. सर्व घाती प्रकृती म्हणजे काय की ज्याच्या ह्याच्यामध्ये अजिबातच उघाड होत नाही त्या गोष्टीचा. उदाहरणार्थ आता केवळ ज्ञान, त्याचा अजिबातच उघाड नाही, केवळ ज्ञानावरण, त्या सर्व घाती प्रकृती आहे. बरोबर. आणि हे सम्यक प्रकृतीमध्ये म्हणजे आवश्यक रूपाने उघाड असतं. बरोबर. जसं मतिज्ञान, शुद्धज्ञान, अवधिज्ञान, मनपरिज्ञान त्याचा ह्या देशघाती प्रकृती आहे. मग क्षारक्षमिक सम्यक दर्शनाचं लक्षण काय तर वर्तमानकालीन या सर्व घाती प्रकृतींचा भावी क्षय, बरोबर. आणि याच सत्तेमध्ये असं सत्तेमध्ये असलेल्या सर्व घाती प्रकृतींचा सदावस्थारूप उपशम, बरोबर. आणि देशघाती प्रकृतींचा वर्तमानकालीन देशघाती प्रकृतींचा उदय. यालाच क्षारक्षमिक सम्यक दर्शन असे क्षारक्षमिक म्हणतात. आणि ते संवेदर्शन इथं आपण लावलं तसं. बरोबर. छान. चांगलं पाठ. 10 मिनिट 15 मिनिट जवळ चांगलं मस्त सगळे पॉईंट कवर केले. मला वाटलं होतं होतं का नाही. छान चांगलं आहे. सगळ्याच महिला हुशार आहेत बरं का. एकानंतर एक. आता पुरुषांकडे पाळी येणार आहे. नुसतं ऐकायचं नाही आहे आपल्याला है ना. प्रेरणा घ्यावं, प्रेरणा है ना. एवढं मागणं येऊन त्या जीवाने एवढं कल्याण केलं आहे, एवढं चांगला अभ्यास करायला लागले आहेत. आपण एवढं करू शकत नाही का? थोडं थोडं तर करू शकतो का नाही? थोडं थोडं तर गाडी काय तर ढकलू की पुढं आहे का नाही. तर 14 मार्गांना स्थान कोण कोण पुरुष म्हणून दाखवतात सांगा बरं. तिथं वर्ण बघता 14 मार्गांना स्थान. चला सुरू करा.
गती, छान. प्रयत्न करा. आता गुणस्थान मला माहिती आहे अजून 3 मार्गाने राहिलेले त्या उद्या घेऊया. ठीक आहे ना. तर काय आहे गुणस्थान. गुणस्थानाचं काय आहे आपण बघितलं. झालं, वेळ झाले 2 मिनटात फक्त आहे ना. मला माहिती आहे तुमच्यापेक्षा मला टेन्शन आहे त्यामुळे सोडतो मी 9:30ला, काळजी करू नका आहे ना. गुणस्थान 1 मिनिट फक्त. काल मी ग्रुपवर तुम्हाला चार्ट पण पाठवला होता. जास्त सांगायला नको म्हणून तिथं जर बघितलं असाल काय तर त्याची लक्षणं वगैरे तिथं लगेच समजून देईल. त्या नावातच सगळं लपलेलं आहे. ओके आहे ना. चला गुणस्थानाची नावं वाचा. छान. हां तिथं फक्त जिनं लिहायचं राहिलं. सयोग केवली जिनं, जिनं शब्द राहिला आहे आणि अयोग केवली जिनं. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे ही 14 गुणस्थानं. आता हे खूप कॉन्सन्ट्रेशन थोडं कदाचित कठीण जाईल पण मी पुरुषांना गॅरंटी देतो पुढचा विषय सोपा घेणार आहे. फक्त 14 गुणस्थान थोडं आपल्याला कसावं लागेल. त्याला थोडंसं जरा काय करायला लागेल म्हणजे त्याच्यावर मजबूती आणावीच लागेल कारण तो सगळीकडे येतो. फक्त कर्णानुयोगाचा तर बेस आहेच आहे प्लस तुम्हाला पुढं द्रव्यानुयोग असो किंवा कुठेही असो हे येतोच. त्यामुळे आपल्याला गुणस्थान जरा पक्के करायचेच आहेत. हे पूर्ण डोक्यात ठेवा. कळालं का नाही आहे ना. जसं दुकान करता म्हटल्यानंतर GST नीट समजून घ्यायला लागतोच का नाही. काय विचारतोय आहे ना. तसं आपल्याला जर आपल्याला स्वाध्याय करायचं तर गुणस्थान हे पक्कं करायचंच आहे. हे पूर्ण विश्वास ठेवा आणि तसं प्रयत्नही करायचा. तर 14 गुणस्थानामध्ये आपण कुठले गुणस्थानं बघितलेले आहेत. मिथ्यात्व. मिथ्यात्व म्हणजे विपरीत मान्यता. सोप्या शब्दात सांगतोय मी. अवघड डेफिनेशन्स खूप आहेत सगळ्या पण त्यानंतर पाहू. ठीक आहे ना. त्यानंतर दुसरं बघितलं होतं सासाधन. सासाधनचं डेफिनेशन काय केली ती. स प्लस आसाधन. सम्यक्त्व. स म्हणजे सम्यक्त्व, आसाधन म्हणजे विराधना. सम्यक्त्वाची विराधना. त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं का नाही. आता जर ह्यांनी सांगितलं आहे ना. परंतु काय सांगितलं होतं सम्यक्त्वातून मिथ्यात्वात जाईपर्यंतचा मधला काळ खडू पाडला होता का नाही. मी ते उदाहरण आठवतोय है ना. शास्त्रात तिथं उदाहरण दिलेलं आहे. सम्यक्त्व रूपी पर्वतावरून मिथ्यात्व रूपी भूमीपर्यंत जो गॅप आहे का नाही त्याचं नाव सांगितलं आहे सासाधन. ते कधी होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. मिथ्यात्वाचा उदय नाही परंतु कशाचा उदय आहे. अनंतानुबंधी कुरोमान मायालोभा उदय. पुरुषांना समजतं की नाही. हां हां मी रोज येत आहेत जर थोडा अभ्यास करता त्यांना कळणार. विश्वास ठेवा आणि हे लागणार आहे. खूप लागणार आहे आपल्याला. पुढं जाऊन काहीच कळणार नाही असं होऊ नये म्हणून सांगतोय. सासाधन झालं. तिसरं गुणस्थान कुठलं. मिश्र म्हणजे सम्यक मिथ्यात्व आहे ना. तिथं आता फक्त इथंपर्यंत 4था गुणस्थान उद्याच्याला विश्लेषण करतो आहे ना. फक्त मला उत्तर द्या. पहिल्या गुणस्थानामध्ये कुठल्या कर्माचा उदय आहे. दर्शन मोहनीयातल्या मिथ्यात्व. समजलं ना आहे ना. मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4 कळलं का. मी बाकीचे पण आहेत पण आता हे 2 हे ना. पुढं दुसरं सासाधनमध्ये कशाचं आहे. मिथ्यात्वाचं नाही परंतु अनंतानुबंधी असं वेगळं सापडलं का नाही. म्हणून तिथं लिहिले मोहनी योगामुळे होणारी गुणस्थान आहेत. आता हे दाखवतो तुम्हाला मोहनीय कर्मामुळे कसं कसं बदलत आहेत. तिसऱ्या गुणस्थानामध्ये कशाचा उदय आहे. सम्यक मिथ्यात्व. प्रकृती आहे का नाही दर्शन मोहनीयाची है ना त्याचा उदय. ह्याच्यामुळे हे तिसरं गुणस्थान वेगळं झालं. त्यानंतर अजून एक काल सांगितलं होतं की ते सम्यक मिथ्यात्व म्हणजे जे मिश्र प्रकृती आहे त्याला काय शब्द वापरला होता. जात्यंतर सर्व घाती प्रकृती है ना. जात्यंतर म्हणजे
ही वेगळीच जात आहे. हां, सम्यक पण नाही आणि मिथ्यात्व पण नाही, असं हे तिसरं गुणस्थान. इथंपर्यंत थांबूया. उद्याच्याला चौथं गुण, 3 मार्ग नाव होतील आणि चौथं गुणस्थान. ठीक आहे. ओम. डोळे बंद करा. जाणा हा मी शुद्ध जीव आहे. मी मिथ्यात्वी नाही, मी सम्यक्त्वी नाही. डोळे बंद करा. मी मिथ्यात्वी नाही, मी सम्यक्त्वी नाही. त्या पर्याय अवस्था आहेत, अशुद्ध अवस्था आहेत. मी तर शुद्ध जीव आहे. शुद्ध जीवाची अनुभूती घ्या. शुद्ध जीव आहे आहे आहे. जाणा माझ्यामध्ये कर्मकृत अशुद्धता नाही, माझ्यामध्ये विचारांची अशुद्धता नाही, मलिनता नाही. चल मल अगाड ह्या अशुद्धांची मलिनता नाहीच. शंका कांक्षा ह्यांची मलिनता नाही. मी आत्मा अत्यंत शुद्ध निर्मल आहे. अनुभव घ्या. स्वच्छत्व शक्तीने युक्त आहे. माझी स्वच्छत्व शक्ती सदैव मला स्वच्छ शुद्धच ठेवते. पहा, मी स्वच्छत्व शक्तीने संपन्न आहे. स्वच्छत्व शक्ती संपन्नोहम. शुद्ध स्वरूपोहम. निर्मल स्वरूपोहम. विसर्जन. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो अज्ञायाणं, नमो लोहे सौवसाहुणं, नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो अज्ञायाणं, नमो लोहे सौवसाहुणं, नमो